तर धावफलक अजून उघडता आलेलं नाहीये, परंतु चांगला पहिला चेंडू आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. प्रेम याचा पुढील चेंडू, अप्रतिम असा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि एक धाव तर धावून पूर्ण केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. क्षेत्ररक्षण हा मॅटर ठरलेला आहे. 360चं हे ग्राउंड आहे आणि 360चं ग्राउंड ज्यावेळी या ठिकाणी असतं ना, त्यावेळी अशा प्रकारच्या चुका आपल्याला पाहायला मिळतात. रांजणी संघाचा जर खेळ आपण पाहिला तर याआधी रांजणी संघ एक बेस्ट खेळ म्हणून त्यांच्याकडून पाहिलं जातं, परंतु ज्या चुका आज ज्याचा आपण वाट पाहत होतो तो खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला गेला. या आधीच्या मॅच मध्ये त्याला हात खोलता आले नव्हते, परंतु आज सुरुवातच त्याने त्याच्या फेवरेट शॉटने केलेली आहे. ओम, अप्रतिम ओमकार ज्याला म्हटलं जातं, जे गणेशाचं नाव आहे, त्याने आज श्री गणेशा देखील या अप्रतिम असा केलेला आहे. 4 धावा धावफलकाचा विचार केला तर 6 धावा आता धावफलकावर आहेत. 6 धावा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेलाय. आज मला वाटतं समोर खेळण्याची इच्छा नाहीये. आज जो खेळ आहे तो बॅकफुटला खेळण्याची नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय. जो आतापर्यंतचा खेळ झालाय तो सर्व मागे झालेला आहे आणि मागच्या खेळामध्ये माहीर असलेले आमच्या अनिकेत सपकाळ आज या ठिकाणी जुळलेले आहेत, ज्यांच्याकडे सर्व जावळीतील मागच्या खबरी असतात. अशा अनिकेत सपकाळ आमच्या समरीत या ठिकाणी जुळलेले आहेत. चला लगेचच मॅचला सुरुवात होतीये. धावफलक 10 धावा धावफलकावर आहेत. अप्रतिम असा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता अभ्यास पूर्णता केलेला आहे. जर ओमकारला मागचा शॉट खेळायचा आहे तर मी कुठे कमी पडणार नाहीये. माझं नाव देखील प्रेम आहे. मी प्रेमात पाडतो आणि नंतर विकेट पाडतो. हो, अप्रतिम गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. जो अभ्यास त्याने केला प्रेमने, पहिले 2 शॉट लागल्यानंतर जो अभ्यास त्याने केला तो अतिशय महत्वाचा आहे. या प्रकारची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजामध्ये ही क्षमता असणं खूप गरजेचं आहे. धावफलकाचा विचार केला तर 10 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. 4 षटकांचा हा सामना आहे. 10 धावा पहिल्या षटकामध्ये. तर एक चांगली गोलंदाजीचा प्रत्यय नक्कीच या ठिकाणी देताना प्रेम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. पहिलं षटक एक चांगलं षटक नक्कीच म्हणावं लागेल. चला घाई करायची मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. समीर आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रवीण धनावडे आता फलंदाजी मार्कवर आहेत. बऱ्याचशा काळानंतर प्रवीण धनावडे यांनी पदार्पण केलेलं आहे, परंतु आज परफॉर्मन्स त्यांना करावं लागेल. या आधीच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स त्यांना दाखवता आलेला नाहीये, परंतु आज अप्रतिम असा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव तर धावून पूर्ण करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे ते 12 या आकड्यावर. 12 धावा आता धावफलकावर त्या ठिकाणी लगावल्या गेलेल्या आहेत. समीर याचा पुढील चेंडू. अप्रतिम असा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यावरचा हा शॉट आहे. ओमकार जर त्या ठिकाणी तसा खेळतोय तर मी का मागे राहू, मला देखील मागे शॉट खेळायचे आहेत. असा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रवीण धनावडे सहसा अशा आक्रमक पवित्रामध्ये कधी आपण पाहिला नाहीये, परंतु आज जो आक्रमक पवित्रा पहिल्या चेंडू पासून पाहायला मिळतोय तो विचार करण्यासारखा आहे. समीर याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा आक्रमक असा फटका, चेंडू जातोय फ्लाइट षटकार. अप्रतिम खेळ आहे. आज प्रवीणने मन बनवलंय. आज प्रवीणने आक्रमक फलंदाजी मी आज करणार आहे. जे क्लासिकल फटके त्याचे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज जोखीम उचलली जाते. आज जोखमी भरे फटके खेळले जात आहेत. त्या मागचं कारण नक्कीच या ठिकाणी माहीत नाहीये, परंतु आज जो खेळ चाललाय तो अप्रतिम आहे. धावा वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. 360चं हे ग्राउंड आहे. धावा आपल्या खात्यामध्ये असणं गरजेचं आहे.
हो पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय नशिबाचा हा चौकार म्हणावा लागेल. प्रवीण धनावडे आज नक्कीच या ठिकाणी दैव बलवत्तर आहे. प्रवीण धनावडे आज याच्या बाजूने खेळ सर्व पूर्णपणे चाललेला आहे. प्रवीण धनावडे आक्रमकता जर त्यांनी घेतली त्याच्या मागे पाठीमागे देवाचा हात आहे. आणि आज जर या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रवीण धनावडेने आक्रमकता स्वीकारलेली आहे. एखादा माणूस जर आपण या ठिकाणी पाहिलं जीवनशैलीमध्ये थोडासा आक्रमक होतो त्यावर त्याचा राग डिपेंड असतो. आणि आज पूर्णतः एक चांगला खेळ प्रवीण च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अप्रतिमाचा फटका आहे नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषा पार. आज प्रवीण धनावडेचा क्लास वेगळा आहे. आज प्रवीण धनावडे जो जज्बा आज प्रवीण धनावडेचा आपल्याला पाहायला मिळतोय तो अप्रतिम पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये संत राहिलेली बॅट आता तळपताना आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण धनावडे आज गवडी संघासाठी जो खेळ करतोय तो अप्रतिम राहिलेला आहे. ओ शेवटचा चेंडू प्रवीण धनावडे शेवटच्या चेंडूवर LBW चा शिकार होताना नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रवीण धनावडे एक चांगला खेळ जे काम प्रवीण धनावडेला गवडी संघासाठी करायचं होतं ते काम आता करून गेलेलं आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. नक्कीच करंडी गावचे बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्रथमतः या ठिकाणी माननीय श्री शिवाजीरावजी निकम JNPT वरिष्ठ अधिकारी यांचा सन्मान या स्पर्धेदरम्यान घेतला जाणार आहे. कृपया विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. माननीय श्री शिवाजीरावजी कदम JNPT वरिष्ठ अधिकारी यांचा सन्मान या स्पर्धेदरम्यान केला जातोय. आपण कृपया या ठिकाणी या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर धावफलकाचा विचार केला तर 30 धावा आता धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा विनंती असेल माननीय श्री शिवाजीराव निकम JNPT वरिष्ठ अधिकारी यांचा सन्मान या स्पर्धेच्या दरम्यान केला जातोय. अप्रतिमाचा फटका आहे. उंच गेला चेंडू, उंची थोडीशी जास्त आहे परंतु 2 धावा धावफलकावर या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत. अविनाश नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या समवेत सुभाषरावजी निकम मुकदम यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री सचिन करंदीकर युवा उद्योजक, त्याचप्रमाणे श्री शशी गोळे महाराज यांचं देखील शुभागमन या प्रसंगी झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचनंतर शशिकांतजी निकम फौजी यांचं देखील शुभागमन या प्रसंगी झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे दीपकरावजी निकम युवा उद्योजक यांचं देखील या मंचावर सन्मान केला जाईल. तर अप्रतिम खेळ राहिलेला आहे. ओमीनी देखील आता हात खोललेले आहेत. ओमकारने देखील हात या ठिकाणी खोललेले आहेत. अप्रतिमाचा फटका, उंच गेलेला चेंडू आहे. 4 क्षेत्राचे चेंडू मागे आहेत परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 38 या आकड्यावर. 38 for 1 लॉस अशी परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दीपक आता आपला पुढील चेंडू घेऊन येतोय. अप्रतिम असा फटका, उंच गेलेला चेंडू, हाफ चान्स येऊन टेपला, जेल त्या ठिकाणी टिपला गेला. महत्वाचा विकेट त्या ठिकाणी घेण्यामध्ये यश आलेला आहे. हा जो आक्रमक फलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी ज्याचा रवैया आहे, आक्रमक फलंदाजीसाठी ज्याला ओळखलं जातं त्याला माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. ओमकारला आता माघारी परतावं लागेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. चला पुढील फलंदाज लगेच मैदानावर पाठवायचा आहे. निसर्ग आता पुढील फलंदाज नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्ग
जर या ठिकाणी आपण पाहतोय तर निसर्ग देखील आक्रमक फलंदाजीसाठी ज्याचं नाव घेतलं जातं त्याला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे, परंतु ज्या कामासाठी त्याला पाठवण्यात आलेलं आहे ते काम पूर्ण करणं आता गरजेचं आहे. निसर्ग आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक याचा पुढील चेंडू. निसर्ग हा नक्कीच या ठिकाणी या लोअर फुल टॉस चेंडू पाहायला मिळालेला, परंतु अप्रतिम असं क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे समोरच्या दिशेने. जरा मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं. तर अविनाश आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाशने अजून एक अप्रतिम अविनाश बॅग ऑन फायर आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला, इरादे त्या ठिकाणी स्पष्ट आहेत. अप्रतिम अप्रतिम असा खेळ. तर प्रेम याने जो झेल टिपला त्यासाठी सुभाष निकम मुकदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मॅच संपल्यानंतर आपण लगेचच ते पारितोषिक घेऊन जायचं. तर धाव फलकाचा विचार केला तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 45 या आकड्यावर. 45 फॉर 2 लॉस अशी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर दत्तात्रयजी भिलारे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मंचावर या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. कोण सचिनजी करंदकर यांच्याकडून 3 षटकारासाठी लगातार 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा अप्रतिम असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायचं आहे. तर भर उन्हामध्ये आता पैशांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय, हे तितकंच महत्वाचं आहे. जे प्रेक्षक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी कमी सोडलेली नाहीये. पैसे म्हणजे नक्कीच या ठिकाणी आता सर्व साधन जर सोडलं तर पैसे खूप महत्वाचे आहेत. अप्रतिम असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. अविनाशने आता नक्कीच या ठिकाणी गिअर चेंज केलेला आहे. धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 50 या आकड्यावर. अर्धशतकी पारी गवडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गवडी संघाने 50 धावा आता लगावलेल्या आहेत. या पुढचे जे रन आहेत ते बोनस रन नक्कीच या ठिकाणी म्हणावे लागतील. अप्रतिम असा फटका आहे. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. 1 बाउन्स सीमारेषा पार, परंतु अविनाशने ठरवलं तुम्ही षटकार लावा परंतु मी चौकारच मारेन, कारण मला ती रिस्क घ्यायची नाहीये. मी नक्कीच या ठिकाणी लालच बुरी भला असं नक्कीच या ठिकाणी अविनाश याने ठरवलेलं आहे. तर अजून 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. धाव फलकाचा विचार केला तर 54 धावा आता धाव फलकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू आता या इनिंगचे प्रगतीपथावर असतील. अप्रतिम असा फटका आहे. उंच गेला चेंडू घेतो हा लाजवाब असा षटकार. अप्रतिम षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साह्याने धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 60 या धावसंख्येवर. 60 धावा आता धाव फलकावर लगावला गेलेला. आज शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असेल. शेवटच्या चेंडूसाठी अविनाश आता त्या ठिकाणी सज्ज आहेत. अप्रतिम असा फटका, उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतो. फिल्डिंग क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलेला. पहा आपल्या शरीराचा कोणताही पाठ लागू द्या परंतु मी धावा देणार नाही, या प्रकारचं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेला. तर त्याच दरम्यान सन्मान या ठिकाणी केला जाणार.
चला युवा वॉरियर्स धुंद तिकडे आपण जाऊ नका. या ठिकाणी आपल्याला खेळाडू कक्ष डाव्या साईडला जो खेळाडू कक्ष आहे त्याचा वापर करा. युवा वॉरियर्स झुंद संघ पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, आज स्टेजच्या बाजूला इकडे या साईडला आपल्याला खेळाडू कक्ष स्थापित केलेले आहेत. लेफ्ट किंवा राईट कोणत्याही साईडला बसा, परंतु लवकरात लवकर मैदानामध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. तर त्याच दरम्यान आपण काही व्यक्ती जे आम्हाला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. तर आता आपला सेमी फायनल चे दोन आपले सामने होणार आहेत. त्यामध्ये प्रथम सेमी फायनल जय हनुमान आलेवाडी विरुद्ध न्यू अजिंक्य डांगरीघर म्हणजे ए विरुद्ध सी असा हा सामना यानंतर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच सज्ज राहायचं आहे. यानंतर टॉस घेतला जाणार आहे. जय हनुमान आलेवाडी विरुद्ध न्यू अजिंक्य डांगरेघर. चला आता नक्कीच या ठिकाणी आपण सन्मान या मंचावर घेणार आहोत. माननीय श्री शिवाजी राव निकम जैनपीटी वरिष्ठ अधिकारी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला लगेचच आपण सन्मानित करायचं आहे. माननीय श्री शिवाजीरावजी निकम जैनपेटी वरिष्ठ अधिकारी यांचा सन्मान नक्कीच या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तर धन्यवाद. नक्कीच युवा वॉरियर्स धुंद या संघाने लगेचच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला आणि लगेचच आपण या ठिकाणी येऊन बसलात, त्यासाठी मी आपला आभारी आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. बॉल लगेचच पोचवायचा आहे. तर यानंतर सन्मानित केलं जाईल माननीय श्री सुभाषरावजी निकम मुकदम यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाणार आहे. कृपया आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. माननीय श्री सुभाषराव निकम मुकदम यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि यानंतर सन्मानित केलं जाईल माननीय श्री सचिनरावजी करंदकर युवा उद्योजक यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. माननीय श्री सचिन करंदकर युवा उद्योजक यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि यानंतर सन्मानित केलं जाणार आहे माननीय श्री शशी गोळे महाराज यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. माननीय श्री शशी गोळे महाराज यांचा देखील सन्मान आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री शशिकांत निकम साहेब फौजी यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या दरम्यान केला जातो. त्यांनी देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यानंतर सन्मानित केलं जाईल माननीय श्री दीपक निकम युवा उद्योजक यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे माननीय श्री गणेश मुसळे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. गणेशजी मुसळे यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री दत्तात्रयजी भिलारे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे.
त्यानंतर सन्मानित केलं जाईल माननीय श्री श्रीकांतजी निकम यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचप्रमाणे महेश निकम सर, ज्ञानदीप ज्ञानेश्वर गिरगाव यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. त्यांचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री विश्वजितजी निकम यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री अशोकजी सुर्वे यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री अभिजितजी निकम अष्टपैलू खेळाडू, करंदी गावचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पाच धावा आता धाव फलकावर आहेत. अप्रतिमाचा फटका उंच गेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तो पोहोचेल. अप्रतिम ही मैदानाची जी स्थिती आहे, नक्कीच मैदानाचं जे आउटफील्ड आहे त्याने नक्कीच या ठिकाणी आज गवडी संघाची साथ दिलेली आहे. आउटफील्ड नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. धाव फलकाचा जर विचार केला तर धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 6 या आकड्यावर. 6 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सॉरी 7 धावा. थोडस नक्कीच या ठिकाणी क्षमा असेल. तर नक्कीच या ठिकाणी वेगवान गोलंदाज संदीप निकम यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिमाचा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. ओ फुटबॉल वाली मॅच या ठिकाणी चालू होती परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. परंतु एफर्ट जो केला गेला त्यासाठी रोहितचं नक्कीच या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे. अप्रतिम राहिलेला आहे खेळ हा. आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम त्यांनी नक्कीच केलेलं आहे परंतु त्यामध्ये असफल ठरलेला आहे. संदीप निकम वेगवान गोलंदाज यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ओहो टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या विनंती राहील. गवडी संघ चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करून घ्यायच्या. 11 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 11 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. मॅच लगेच सुरुवात करून घ्या मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे. 2 सेमीफायनल फायनल चे हे मेगा मुकाबले अजूनही पेंडिंग आहेत, यासाठी वेळ वाचवणं खूप महत्वाचं आहे. तर दुसऱ्या षटकासाठी अविनाश चा पर्याय निवडलाय गवडी संघाने. अविनाश आता पाहूया काय करेल. 63 धावांचं जे महाकाय लक्ष आहे ते पार करायचं आहे. 63 धावा नक्कीच या ठिकाणी करणं आता गरजेचं आहे आणि त्यासाठी पर्याय जो निवडला आहे तो अविनाश नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर त्याला आणण्यात आलाय आणि सूर्यकांत आणि समीरची ही फलंदाजी. चला वेळ घेताय, खूप वेळ घेताय, विनंती राहील आपण लगेच मॅचला सुरुवात करून घ्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. एक अवांतर धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी अंकित करण्यात येते आणि या एका धावेच्या भरीने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 12 या आकड्यावर. 12 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, नक्कीच थोडीशी खराब सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. अविनाशला आता रिदम सापडत नाहीये. आज भानावर येणं खूप महत्वाचं आहे. रिदम आपला पुन्हा एकदा मिळवणं खूप आता गरजेचं आहे. अप्रतिम अप्रतिम असा खेळ, अप्रतिम अशी गोलंदाजी. आता लय सापडलेली आहे अविनाशला आणि या लयवर पुन्हा एकदा नक्कीच त्याला स्थावर राहावं लागणार आहे.
चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. आता समीर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. याच्या बॅट मधून जर आक्रमक फलंदाजी मध्ये ज्याचं नाव घेतलं जातं आणि तो आता स्ट्राईकला आहे. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी अविनाश. याचा पुढील चेंडू अप्रतिम गोलंदाजी आहे. पहिले 2 चेंडू वाईड पाहायला मिळाले, परंतु त्यानंतरची जी गोलंदाजी आहे, जो रिदम त्याचा आहे, तो आता या ठिकाणी जो लय त्याचा आहे तो त्यांनी प्राप्त केलेला आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळालेला आहे. धाव संख्या स्थिर आहे, 12 धावा धाव फलकावर आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका आहे. हो दिशा बदललेली आहे आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या बरीने धाव फलक 2 ने आता पुढे सरसावेल. 14 धावा आता करेक्शन या ठिकाणी केलं जाईल. 16 धावा आहेत धाव फलकावर. किती झाले होते पहिल्या ओव्हरला? 11 होते ना. 11 होते. 3 वाईट झाले, 2 वाईट, 1 डबल. 16 बरोबर आहे. 16 धावा धाव फलकावर आहेत. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. आता उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 क्षेत्राच्या चेंडू मागे आहेत. झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहेत. एफर्ट्स नक्कीच या ठिकाणी चांगले लावले गेलेले आहेत, परंतु झेल होणं महत्वाचं होतं. आता वैभव सपकाळ नक्कीच या ठिकाणी एक चांगला एफर्ट त्याचा पाहायला मिळालेला आहे. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. धाव फलकाचा या ठिकाणी आपण विचार केला तर धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 18 या कड्यावर. 18 धावा आता धाव फलकावर आहेत. अविनाश पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाहीये. प्रेशर बिल्ड होताना आता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. अविनाशने एक चांगली गोलंदाजी नक्कीच खराब सुरुवात त्याची पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. आता देखील डॉट चेंडूची सांगता नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. मारली गावचे ग्रामस्थ शशी गोळे यांना विनंती आहे आपण लगेचच या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. विनंती आहे शशी गोळे यांनी कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. चला टीम मीटिंग नकोय मित्रांनो, वेळ आपल्याकडे कमी आहे. आपल्यातलाच एक संघ फायनल सेमीफायनल खेळणार आहे. वेळेची बंधन आपल्याला आहे, त्यासाठी आपण लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. धन्यवाद सर्व या ठिकाणी आम्हाला जे प्रमुख पाहुणे लाभले होते त्यांचं या ठिकाणी विशेषतः आभार आहे. चला गौडी टीम त्वरित करा, तुम्हाला लास्टचा कॉल आहे. यानंतर कोणतीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेतली जाते. आतापर्यंत 15 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतलेला आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कृपया त्वरा करा. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेट स्वरूपाचा हा फटका आहे. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि 2 धावांवर त्या ठिकाणी समाधान मानण्यात आलेलं आहे. आता समीकरण बदललेलं आहे. 11 चेंडू आणि आता 43 धावांची आता गरज आहे. 11 चेंडू 43 हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. थोडंसं आक्रमक आता होणं गरजेचं आहे. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. सन्मान दिला गेलाय चेंडूला. 1 धावेची भर नक्कीच त्या ठिकाणी. स्ट्राईक रोटेट हा एक महत्वाचा पार्ट असणार आहे. जर या ठिकाणी आपण पाहिलं तर धुंद संघाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर स्ट्राईक रोटेट होणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. समीकरण आता बदललेलं आहे. 10 चेंडू आणि 42 धावांची यापुढे आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 42 धावा.
प्रतिभाचा फटका स्ट्रीटच्या दिशेने पाहायला मिळतोय. या चौकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये थोडीशी जान आणलेली आहे. विजयाचं अंतर कमी करणारा हा चौकार नक्कीच या ठिकाणी आपण म्हणू शकतो. या 4 धावांनी पुन्हा एकदा आता मॅच मध्ये रोमहर्षक अशी ही मॅच आहे. ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. या मॅच साठी आता अत्यंत हो दिशा भरकटण्याचं काम आहे. या धावा अत्यंत महत्वाच्या आहेत दोन संघासाठी. कुठूनही धावा येऊ द्या परंतु येणं महत्वाचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. वाईड +4 या धावा नक्कीच जुंद संघाच्या मदत करणाऱ्या धावा आहेत. या धावा अत्यंत महत्वाच्या आहेत. 30 धावा आता धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. उंच गेलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेल त्या ठिकाणी सुटला गेलेला आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांवर त्या ठिकाणी समाधान मानण्यात आलेलं आहे. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या 31 धावा करायच्या आहेत. 31 8 चेंडू आणि 31 धावा. बरोबर आहे. अप्रतिमाचा फटका मिनी हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडवलेला आहे. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा जो मॅचचा टान्स आहे, हा जो मॅचचा कुठल्याही प्रकारची हार कधीही मांडली जाणार नाहीये. चला पाणी या ओव्हर नंतर पाणी पोचवायचं आहे. पंचांचा इशारा त्या ठिकाणी पोचलेला आहे. या षटकानंतर पाणी पोचवायचं आहे फलंदाजांना. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. 36 धावा धाव फलकावर आहेत. 36. अप्रतिम गोलंदाजी, स्लोवर गोलंदाजीमध्ये अडकवण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं गेलंय. डॉट पद्धतीचा हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आता 6 चेंडू 6 चेंडू आणि 27 धावांची आता आवश्यकता आहे. 6 चेंडू 27 धावा. आता आक्रमक होणं गरजेचं आहे. चला टीम मीटिंग नकोय मित्रांनो. हॅलो गौडी टीम, तुम्हाला शेवटचा कॉल होता. गौडी टीम 15 मिनिटांचा अवधी तुम्ही अगोदर घेतलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीच्या अगोदर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर समाप्त करायच्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक प्लेअर आता तुम्हाला कंपल्सरी आत घ्यावा लागेल. गौडी टीम, शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक प्लेअर आत घ्यावा लागेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे आणि हा दबदबा प्रत्येक आयोजकाचा असतो, त्यामुळे नक्कीच आम्ही त्यामध्ये सहभाग सहसा घेत नाही. परंतु आपल्या खेळामध्ये आपल्याला शिस्त असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ती जपणं खूप महत्वाचं आहे. आपली जर शिस्त आपल्या सोबत असेल तर आपला खेळ नक्कीच चांगला बनतो. आणि शिस्तप्रिय असा संघ गौडी नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची आता आवश्यकता आहे. 6 चेंडू 27 ची ही मॅच या ठिकाणी आता पाहायला मिळते. हो नो बॉल, षटकार लगावला गेलाय. काय पाहूया नक्कीच या ठिकाणी अजून निर्णय नाहीये. चौकार लगावला गेलाय म्हणजे 5 धावा नक्कीच या ठिकाणी दिल्या जातील. षटकार आहे की चौकार आहे, मी देखील आता या ठिकाणी राईस खाल्लेला आहे त्यामुळे मला देखील सुस्ती यायला लागली असं मला वाटायला लागलंय. परंतु हा चौकार घेतला गेलाय आणि ह्या नशिबाच्या धावा
धुंद संघाला आता नक्कीच या ठिकाणी चान्स येऊन ठेपलेला आहे. धुंद संघ आपल्या ध्येयासाठी आता लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि आता 22 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेश 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आता येऊन ठेपलेली आहे. पुन्हा एकदा उंच गेला हा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहायला मिळतोय. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आलेल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. समीकरण आता बदललेलं आहे. समीकरण 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. जमेची बाजू धुंद संघाची जर आपण पाहाल तर सलामीला आलेले फलंदाज अजूनही अबाधित आहे. ते तितकंच महत्वाचं आहे. आता जो टेनिसचा बॉल आहे तो त्यांना फुटबॉलचा बॉल वाटत असेल परंतु तितकंच शक्य नाहीये. 19 धावांचा पल्ला आपल्याला पार करायचा आहे तर फलंदाजीमध्ये आपल्याला चमकणं गरजेचं आहे. हिरो बनण्याची संधी आज तुमच्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हा डॉट चेंडू. थोडासा अडचणीत आणणारा हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19 धावांवर ही मॅच आता येऊन ठेपलेली आहे. अतिशय महत्वाची मॅच. दोन्ही संघांसाठी ही मॅच खूप महत्वाची आहे मित्रांनो. ओहो नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचं व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांकडून. हल्ले प्रति हल्ले या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 18 धावा. 18 धावा 4 चेंडू हे समीकरण आता या ठिकाणी उरलेलं आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. अजूनही एक मॅच पेंडिंग आहे. फुलटॉ चेंडू लोअर फुलटॉ चेंडू त्यावरचा हा प्रहार चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. चौकार नक्कीच या ठिकाणी लगावला गेलेला आहे. थोडस प्रेशर आता नक्कीच गौडी या संघावर लागलेला आहे. 3 चेंडू 14 धावा. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. 3 चेंडू 14 धावा. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे याकडे कृपया लक्ष द्यायचंय. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. आता समीकरण आहे 3 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा आणि 3 चेंडू असं समीकरण आता उरलेलं आहे. धुंद संघ नक्कीच या ठिकाणी आता आक्रमक आहे. नक्कीच आज या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी राहिलेली. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि विकेटचं देखील पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर समीरला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. आता समीकरण बदललेलं आहे. 2 चेंडू आणि 14 धावांचं हे समीकरण आता येऊन ठेपलेलं आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 14 धावांची आता गरज आहे. रन नाही ना त्याची. नाही 14 पाहिजे होतं. तो आता तर रन नाही तो आउट झाला. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. वेळ आपल्याकडे कमी आहे. लगेचच फलंदाजाने लगेचच पोचायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. बॅट्समन कोण नवीन? अप्रतिम असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आता मात्र औपचारिकता आता या ठिकाणी बाकी आहे. चला म्हसवे संघ आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा. टॉस या ठिकाणी घेतला जाणार आहे. हो गणेश शिर्के अप्रतिम. ही जी शिस्त आहे ना
ही शिस्त अत्यंत महत्वाची आहे. अप्रतिम असा फटका नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि दुंद संघाने जो खेळ आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवला अप्रतिम खेळ राहिलेला आहे. विनंती आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गवडी संघ या ठिकाणी विजयी ठरलेला आहे. तर दुंद संघ आपणास विनंती आहे आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या खेळाची आठवण भेट या स्पर्धेमध्ये आपण सहभाग